Hello guys, my name is Kantilal and today I am going to teach you how to remember or how to recognize common noun. Common noun आपण जनरली ए and द या आर्टिकलच्या समोर यूज करत असतो. मग आपण जर कॉमन नाउन जर आपल्याला आयडेंटिफाय करता येत नसेल, जर आपल्याला ते कळत नसेल की हा कॉमन नाउन आहे की नाहीये, तर आपण आर्टिकलचा प्रॉपर यूज नाही करू शकत. सो त्यासाठी आपल्याला कॉमन नाउन कुठले असतात ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कॉमन नाउनला आपण मराठीमध्ये सामान्य नाम असे म्हणत असतो. तर कॉमन नाउन काय असतात की अशा गोष्टी की ज्या गोष्टींना आपण प्रत्येक ठिकाणी सेम नावाने संबोधतो, अशा गोष्टींना आपण कॉमन नाउन असे म्हणत असतो. मग याच्यामध्ये तुम्हाला कॉमन नाउन जर म्हटलं तर आपल्या घरामध्ये, आपल्या ऑफिसमध्ये, स्कूल कॉलेजेसमध्ये ज्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या कॉमन प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असतात, तर अशा गोष्टींना आपण कॉमन नाउन म्हणत असतो. एक्झाम्पल जर आपण बघितलं तर आपल्या स्कूलमध्ये ज्या ज्या वस्तू असतात, जसं तुम्हाला पेन, पेन्सिल, बॅग किंवा आपल्या जवळील ज्या वस्तू असतील, पॅन्ट, शर्ट, स्पेक्ट, त्यानंतर आपण आपल्या सभोवताली घरामध्ये ज्या वस्तू बघतो आपण, चेअर, टेबल, म्हणजे आपण त्यांना प्रत्येक ठिकाणी एक समान नावाने संबोधतो, म्हणून आपण त्यांना कॉमन नाउन असे म्हणत असतो. त्याच्या नावातच दिलेलं आहे कॉमन. कॉमन म्हणजे ती गोष्ट सर्वसाधारण आहे आणि त्या वस्तूला आपण एकाच नावाने संबोधतो. म्हणजे तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व जर केली, एखाद्या रूममध्ये जर 100 चेअर असतील तर प्रत्येक चेअरला आपण चेअरच म्हणतो. जसं व्यक्तींना प्रॉपर नाव दिलेलं असतं, राम, श्याम, गणेश, जिनेश, तर ते प्रॉपर नाउन झालं. पण एखाद्या ऑब्जेक्टला, एखाद्या वस्तूला जे दिलेलं नाव असतं एक पर्टिक्युलर, आपण जसं एखादा ॲनिमल असेल, फ्रूट असेल, फ्लावर असेल, तर आपण जर मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला एखादं फ्रुट्स विकत घ्यायचे असतील, तर आपण समोरच्याला जर म्हटलं की मला 1 डझन बनाना द्यायचे किंवा मला ॲपल पाहिजे, कुठली गोष्ट आपण जर त्याच्याकडे मागितली तर आपण त्यासमोर जर सपोज 100 ॲपल असतील, 100 बनाना असतील, तर तो प्रत्येकाला बनानाच म्हणेल. म्हणजेच काय की जो एक पीस आहे बनानाचा त्याला आपण कॉमन नाउन असे म्हणत असतो. सो अशा प्रकारे जर तुम्ही कन्सेप्ट जर क्लिअर ठेवले तर तुम्हाला नक्कीच कन्व्हर्सेशन करताना अडचणी येणार नाहीत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.